ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत. नमस्कार. ही संकल्पना श्री माताजींच्या विचारांमधून आलेली आहे. म्हणजे चांगलं फक्त दिसणं आणि खरंच चांगलं असणं यात नेमका फरक काय असतो. आपल्याकडे यासाठी अस्तित्वाचे मध्यवर्ती सत्तत्व यातले काही महत्वाचे विचार आहेत. आपण अनेकदा कसे दिसतो यावर खूप लक्ष देतो, नाही का? हो, बरोबर आहे. पण आतून आपण कसे आहोत याला खरं महत्त्व का दिलं जातं हे समजून घेणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. आणि श्रीमाताजींच्या विचारांप्रमाणे गंमत अशी आहे की जेव्हा आपला प्रामाणिकपणा खऱ्या अर्थाने परिपूर्ण असतो ना, तेव्हा आपण चांगले आहोत हे असं वेगळं दाखवण्याची गरजच उरत नाही. अच्छा. ते आपल्या वागण्यातून, आपल्या अस्तित्वातूनच म्हणजे आपोआप प्रकट होतं. हे ऐकायला खूपच इंटरेस्टिंग वाटते खरंच. म्हणजे मग दिखावपणाची गरजच नाहीशी होते. अगदी. पण मग हा परिपूर्ण प्रामाणिकपणा म्हणजे नक्की काय, आपण कशाला म्हणतो आहोत हे? हो. आणि त्याचा संबंध श्रीमाताजींनी जो सांगितला आहे सत्तत्वाशी, हो, तो कसा जोडला जातो? हे सत्तत्व म्हणजे नेमकं काय हे जरासं अजून स्पष्ट कराल का? हो, नक्कीच. म्हणजे श्रीमाताजींच्या म्हणण्यानुसार परिपूर्ण प्रामाणिकपणा म्हणजे काय, तर आपल्या विचारांमध्ये, आपल्या भावनांमध्ये, संवेदनांमध्ये आणि आपल्या कृतींमध्ये कोणतीही विसंगती नसणं. ओके, सुसंगती हवी. हो, या सगळ्यांमधून फक्त आपलं जे मूळ स्वरूप आहे, आपलं खरं आंतरिक सत्य, त्यालाच त्यांनी सत्तत्व असं म्हटलंय. तेच व्यक्त व्हायला हवं. सत्तत्व म्हणजे मूळ स्वरूप. हो, हे सत्तत्व म्हणजे आपल्या अस्तित्वाचा गाभा आहे. आपलं शुद्ध, सहज स्वरूप. जणू काही आपल्या आतला एक स्थिर, शांत आणि अगदी खरा आवाज. अच्छा, म्हणजे आपल्या आतला तो खरा आवाज आणि बाहेरचं आपलं वागणं, यात पूर्णपणे सुसंवाद हवा. बरोबर. एक ताळमेळ हवा. अगदी. पण हे साधणं नेहमी सोपं का? मला तर वाटतं खूप कठीण आहे. नाही, सोपं नक्कीच नाही. अनेकदा मनात विचार वेगळेच असतात आणि कृती भलतीच घडते. बरोबर आहे. हा अगदी महत्वाचा मुद्दा आहे. मग या अंतरावर मात करण्यासाठी काही दृष्टिकोन मिळतो का या विचारांमधून? हो, म्हणजे श्रीमाताजींच्या विचारांमधून असं नक्कीच सूचित होतं की हा एक प्रवास आहे. एका क्षणात साध्य होणारी गोष्ट नाहीये ही. अच्छा, प्रवास आहे. हो, यात सतत स्वतःबद्दल जागरूक असणं, म्हणजे आपण काय विचार करतोय, का करतोय, आपल्या प्रेरणा काय आहेत हे तपासणं खूप महत्वाचं ठरतं. स्वतःला ओळखणं म्हणायचं का? हो, अगदी. आणि जेव्हा विचार, भावना आणि कृती यांत अंतर जाणवतं तेव्हा त्या अंतराकडे प्रामाणिकपणे बघणं गरजेचं आहे. आणि जाणीवपूर्वक आपल्या त्या मूळ सत्तत्वाशी पुन्हा जोडलं जाण्याचा प्रयत्न करणं, हाच मार्ग असू शकतो. मूळ मुद्दा हा आहे की आपलं ध्येय हे बाहेरून काहीतरी दाखवण्याचं नाहीये, बरोबर, तर आतल्या सत्याची प्रामाणिक अभिव्यक्ती करण्याचं आहे. म्हणजे स्वतःला फसवण्याची किंवा खरं तर जगाला फसवण्याची गरजच नाही उरत. कारण आपलं लक्ष आतल्या सत्याशी एकरूप होण्यावर जास्त केंद्रित होतं. अगदी बरोबर. आणि गंमत म्हणजे जेव्हा ही एकरूपता साधली जाते ना, म्हणजे आपलं आंतरिक सत्य आणि आपलं बाह्य वर्तन हे पूर्णपणे जुळतं, तेव्हा तो प्रामाणिकपणा, ती चांगली वृत्ती इतकी नैसर्गिक आणि सहज होऊन जाते की ती वेगळी दाखवावी लागत नाही. ती आपोआप दिसते. हो, ती आपोआपच इतरांना जाणवते. कारण ती तुमच्या अस्तित्वाचाच एक भाग बनते. जसं फुलाला त्याचा सुगंध काही वेगळा दाखवावा लागत नाही ना. नाही, तो दरवळतोच. अगदी तसंच. खरंच, हा विचार खूप खोलवरचा आहे. याचा अर्थ असा होतो की आपलं संपूर्ण लक्ष फक्त आतल्या प्रामाणिकपणावर आणि त्या सत्तत्वाच्या अभिव्यक्तीवरच असायला हवं. बरोबर. बाहेरच्या जगाला काय दिसेल याची चिंता मग आपोआपच कमी होऊन जाते. नेमका हाच मुद्दा आहे. आणि या सगळ्या चर्चेच्या निमित्ताने एक विचार मनात येतो आहे. या आंतरिक सत्याशी अधिक जोडले जाण्याचा आपण जर जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर आपल्या अनुभवांमध्ये आणि इतरांशी असलेल्या आपल्या संबंधांमध्ये काय बदल जाणवू शकेल? खरंय. हा विचार मला वाटतं नक्कीच पुढे नेण्यासारखा आहे, प्रत्येकाने विचार करण्यासारखा आहे.
धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.